छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते, शेतकऱ्याच्या बाजीच्या देठालाही हात लावू नका, कारण त्यांना माहिती होते राजाची खरी ताकद तलवारीत नाही तर नागरात असते. मग आज महाराष्ट्र सरकारला एक प्रश्न आहे, ज्याच्या घामावर राज्य उभं आहे तो शेतकरी आज रस्त्यावर का आहे? शिवरायांच्या काळात शेतकऱ्याचे रक्षण हे राजधर्म मानले जायचे. आज शेतकऱ्याला हमी भावासाठी, कर्जमाफीसाठी, नुकसान भरपाईसाठी आणि न्यायासाठी आंदोलनं का करावी लागतात? शिवरायांनी दुष्काळात मदत केली, करांमध्ये सवलती दिली, शेतकरी उभा राहिला पाहिजे यासाठी राज्य यंत्रणा कामाला लावली. मग आज पाऊस अनियमित झाला, पीक विम्याच्या तक्रारी वाढल्या, उत्पादन खर्च वाढला, तरी शेतकऱ्याला आश्वासनापेक्षा कृती कमी का दिसते? सरकारला प्रश्न विचारणे म्हणजे राजाचा अपमान नाही, शेतकऱ्याच्या वेदना मांडणे म्हणजे विकासाला विरोध नाही. कारण महाराष्ट्राची ओळख केवळ मोठ्या घोषणांनी नाही तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरच्या समाधानाने ठरते. आजचा प्रश्न फक्त सरकारला नाही, आपल्यालाही आहे. आपण शिवरायांचे नाव घेतो, पण त्यांच्या शेतकरी प्रेमाचा वारसा खरोखर जपत आहोत का? उत्तर भाषणात नको, उत्तर शेतकऱ्याच्या शेतात दिसलं पाहिजे.